आता आपण एका पॉईंटला पोहोचलेलो आहोत. सो हे सनसेट पॉईंट असावा किंवा चार्लोट पॉईंट असेल, मला क्लिअर माहीत नाही आहे, पण आपण जाऊन पाहूयात हा पॉईंट. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आपण माझे 2 ब्लॉग तर पाहिलेच असेल. आत्ता आपण तिसऱ्या ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि तिसरा ब्लॉग आहे इथले माथेरानचे वेगवेगळे पॉईंट्स. इकडे टोटली 14 पॉईंट्स आहेत. सो त्यातला पहिला पॉईंट आहे माधवबागमधला माधव पॉईंट. तर आत्ता आपण त्या माधवबागेमध्ये आलेलो आहोत. इथून सरळ आतमध्ये गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर माधवबाग पॉईंट आहे. तर आपण पहिला तो पॉईंट एक्सप्लोर करणार आहोत. देन त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते का बघूया अदर कोणते पॉईंट्स. सो आपण जाऊया पहिल्या पॉईंटला. आता जसं की आपल्याला म्हटलं की आपण पहिल्या पॉईंटला आलेलो आहोत, जे की माधवजी पॉईंट आहे. इथून खाली आहे ना आपल्याला तो पॉईंट पाहायला मिळतो. तर पाहूयात आपण तो पॉईंट. इथून पाठीमागे आपल्याला माधवची पॉईंट दिसतोय. पूर्ण आता सध्या ते लाईटमुळे म्हणजे सध्या थोडं सूर्यकिरण या बाजूने असल्या कारणाने प्रॉपरली तुम्हाला दिसत नसेल, तरी मी पूर्ण दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेलच इकडून या बाजूने. तर हा आपला पहिला पॉईंट आहे. इथून पुढे अजून खूप सारे पॉईंट आहेत. मी 1-2 कवर करेल आणि त्यानंतरच नाही कवर करणार, कारण का आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जितकं काही दाखवतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोयच इकडे. तर आपला पहिला पॉईंट फायनली एक्सप्लोर करून झालेला आहे. आपण नेक्स्ट पॉईंटला चाललेलो आहोत. बघूया आपल्याला जवळ कोणते पॉईंट मिळत आहेत. तर जाऊया आपण. आत्ता आपण सेकंड पॉईंट पाहायला जाणार आहोत. सेकंड पॉईंट कोणता आहे ते माहीत नाही, पण नियर बाय जोही असेल आपण तो एक्सप्लोर करणार आहोत. तर जाताना आपल्याला पाहिलं तिकडे पाठीमागे घोडे वगैरे आहेत. सो घोड्यांना पण जाऊ शकतो आपण, पण बेस्ट वे आपण चालत जाण्याचा एक वेगळी मजा असते. सो आपण चालतच जातो आहे सेकंड पॉईंट बघायला. पाहूयात आपल्याला कोणता पॉईंट सेकंड पाहायला मिळतो आहे. इकडे आपण जाताना मोस्टली आहे ना पूर्ण आता रस्ता त्यांनी चेंज केलेला आहे, म्हणजे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. पाहू शकता तुम्ही इकडे सेकंड पॉईंटला जाताना तिकडे जो वे आहे ना समोर, तो आपल्या सेकंड पॉईंटचा वे आहे. आणि पूर्ण लाल माती आहे इकडे, कारण का सध्या रस्त्याचं काम चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर सुंदर हॉटेल्स वगैरे आहेत, पण थोडे हॉटेल्स इकडे कॉस्टली असतात. मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये देखील म्हटलं की हॉटेल इकडे थोडे कॉस्टली आहेत. सो इकडे बाहेर पण ठिकाणं अशी आहेत जिकडे तुम्ही स्टे करू शकता जर तुम्हाला इफ करायचं असेल तर. आणि बेस्ट वे स्टे करणं हे उपयुक्त आहे, कारण का सगळे पॉईंट्स एका दिवशी कवर पण होत नाहीत. आणि बिकॉज मार्केट आहे, वेगवेगळे पॉईंट्स आहेत, सो इच अँड एव्हरी पॉईंट्स एवढे नाही कवर होत. त्याच्यामुळे आपण पाहू शकता इकडे आहे ना अलेक्झांडर पॉईंट आहे या साईडला. तर टोटल 10 ते 15 मिनटं लागतात जायला. बट आपण अलेक्झांडर पॉईंट कवर नाही करणार, कारण का ते आउटसाईड आहे, खूप आतमध्ये आहे. बघा हा जो रोड गेला आहे ना, हा अलेक्झांडर पॉईंटचा रोड आहे. सो बेटर वे आपण नेक्स्ट पॉईंटला जाणार आहोत. आणि ते कोणता पॉईंट आहे अजून मला देखील माहीत नाही, पण आपण बघूयात. आत्ता इकडे आपण जातोय ना, इकडे इको पॉईंट आहे, पोलीस स्टेशन आहे, देन हनीमून पॉईंटसुद्धा आहे, मंकी पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे. हा जो रोड खाली चालला आहे ना, इतके सारे पॉईंट या रोडला कवर होतात. आणि तिकडे आपण जिकडे जात होतो तिथे फक्त अलेक्झांडर पॉईंट होता. सो आपण बेटर वे इकडे 6 ते 7 पॉईंट कवर होतात. पण आत्ता संध्याकाळ होत चाललं, त्यामुळे आपण 1-2 पॉईंट कवर करून निघणारच आहोत. तर बघूया पहिला पॉईंट आपल्याला कोणता लागतोय. जसे की मी आपल्याला म्हटलं, आपण इकडे आतमध्ये इको पॉईंट, मंकी पॉईंट, हनीमून पॉईंट, सनसेट पॉईंट,
असे वेगवेगळे पॉईंट्स इकडे आहेत. तर आपण याच पॉईंटला इकडे येणार आहोत. बेस्ट वे मला इकडे काय आवडलं आहे तुम्हाला मी सांगते. मॉर्निंगच्या वेळेस आपण इकडे आलो ना, सकाळी आणि संध्याकाळी खूप थंडी असते, मधल्या पिरियडला इकडे थंडी नसते. पण हा आजूबाजूचा पूर्ण जे वातावरण आहे ना, हे अगदी म्हणजे असं पूर्ण जंगल टाईपमध्ये आहे. म्हणूनच लोक इकडे येतात. आणि इकडे येण्याचं एक कारण तुम्हाला सांगते की इकडे तेवढं असं ना औद्योगिकरण व्यावसायीकरण झालेलं नाही आहे. आणि म्हणूनच मुंबईमधलं हे जे आहे ना, अलिबाग अंडर रायगडमध्ये जे हे येतं माथेरान, ते खूप बेस्ट असं हिल स्टेशन आहे माझ्या मते तरी. आणि कारण का व्यावसायिकरण प्रॉपरली झालं नसल्या कारणाने तरी खूप बेस्ट वाटतं इकडे येण्यासाठी. तर आपण अजून पुढे जाऊन पाहूयात. आपल्याला पॉईंट बघायचे आहेत आणि वेळ पण आपल्याकडे कमी आहे, सो जाऊया आपण. इथेच माथेरान पोलीस ठाणे आहे आणि इकडे काही जर आपल्याला गरज लागली तर आपण इथे नक्कीच येऊ शकतो. इकडे त्यांनी मोबाईल नंबर वगैरे, फोन नंबर वगैरे मेन्शन केलेला आहे. तर आपण पुढचा पॉईंट पाहायला जाणार आहोत. पाहिलं तर आपण आल्या पहिलाच पॉईंट आपल्याला लागला आहे, कारण त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे पोलीस स्टेशन म्हणून, पोलीस स्टेशन पॉईंट. सो हा आहे माथेरान पोलीस ठाणे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, अंडर महाराष्ट्रामध्ये हे येतं. सो हा पहिला पॉईंट आपल्याला झालेलाच आहे. माझ्या मते हा पॉईंटच आहे, कारण का हे सुद्धा बघण्यासारखंच आहे. इकडे आल्यानंतर मी पोलीस स्टेशन पाहिलं नव्हतं, सो हे बघण्यासारखंच आहे. आपण आता सेकंड पॉईंटला जाणार आहोत. इथूनच आपल्याला सेकंड पॉईंट लागणार आहे. आणि इकडे आजूबाजूला ना खूप मस्त असे सुंदर हॉटेल्स आहेत. आणि मी एका हॉटेलची इन्क्वायरी केली होती, तर पर पर्सन 2000, सो खूपच कॉस्टली आहे. आपण जाऊयात. इकडे वन डे तर आपण ट्रिप करणं योग्य नाहीच आहे मी म्हटलं, कारण का आता बघताय ना, चालायला खूप जास्त आहे आणि तेवढे आपले पॉईंट कवरसुद्धा होत नाही एका दिवसामध्ये. ज्यांनाही ट्रेकिंगची आवड आहे ना, त्यांच्यासाठी माथेरानचे हे पॉईंट फिरणं खूपच बेस्ट आहे. कारण का खूप जास्त आपल्याला चालायचं आहे आणि खूप पुढपर्यंत जायचं असतं. सो ट्रॅकिंगवाले लोक तर अजिबात दमणार नाहीत. पण आपल्यासारखी जर नॉर्मल लोकांनी इकडे यायचं म्हटलं ना, तर आपल्याला दम तर लागतोच. पण आपल्याला जायचं आहे, एक तरी पॉईंट कवर करणं गरजेचंच आहे. कारण का रात्र संध्याकाळ व्हायच्यावर आपल्याला एक पॉईंट कवर करायचाच आहे. पाहूयात अजून सगळे मिनटात 5 मिनटं अजून तर 5 मिनटं आलेलीच नाही आहे एकही पॉईंट. बघूयात आपण पुढे जाऊन. हा पॉईंट करून घरात बिकॉज मला तर वाटते मे बी आपण ऑलमोस्ट 20 मिनिट्स झाले चालतोय. तिथे ऐकलं होतं की घोड्यावरून पॉईंट फिरा, तर ते बेस्ट होतं असं आता वाटायला लागलं. कारण का ऑलमोस्ट संध्याकाळचे 5:30 वाजायला आलेले आहेत आणि अजून आपला पॉईंट आलेला देखील नाही. इकडे इको पॉईंट आणि हनीमून पॉईंट वगैरे आहे असं मी ऐकलं आहे. पण नक्की गेल्यानंतर कळेल की आपण कोणत्या पॉईंटला पोहोचणार आहोत. कारण का आता बघतोय ना आपण, पूर्ण जंगल आहे आणि इकडे तिकडे असे वेगवेगळे रोड गेलेले आहेत. सो कोणत्या पॉईंटला कोणता रोड जातो हे माहीत नाही, कारण आमच्यासोबत गाईड करायला अदर कोणी व्यक्तीसुद्धा नाही आहे. सो जो गेल्यानंतर पहिला पॉईंट मिळणार तोच आपण एक्सप्लोर करणार आणि तोच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर जर मोठा ब्लॉग झाला तर नक्कीच मला तो पार्ट डिवाईड करावा लागेल, कारण इतका मोठा पण आपण पाहू शकत नाही. सो आपण जाऊयात पहिला, आता जे काही मिळतं त्या पहिल्या पॉईंटला आपण जाणार आहोत. फॉलो मी गाईज. वर सांगितलं
इधर नहीं है ना, पक्का है ना, ठीक है फिर इधर ही आते हैं। घोड़े खड़े मुझे पॉइंट किसने बोला ये? कुछ नहीं पण कोई नहीं तू बोलो तो कोटन दुनिया में ये तो कोने धंधा करवा इसलिए चलो नीचे से कम ए आदित्य हेच वाले ते फायनली आपण लेकला पोहोचणार आहोत. वरती आपल्याला माणसं दिसतात आणि आपण इकडून खालून जाणार आहोत. इकडे खाली एक पॉईंट आहे आणि वरती एक लेक पॉईंट आहे. सो आपण आत्ता पहिल्यांदा खाली जाणार आहोत. तेच पॉईंट आहे, तोच आहे पॉईंट. ये आता आपण एका पॉईंटला पोहोचलेलो आहोत. सो हे सनसेट पॉईंट असावा किंवा चार्लोट पॉईंट असेल, मला क्लिअर माहीत नाही आहे, पण आपण जाऊन पाहूयात हा पॉईंट कोणता आहे. खाली गेल्यानंतर परफेक्ट कळेलच हा पॉईंट कोणता आहे. नीट हा नीट ब्लॉकच्या नादात तुझा टॉप होईल. सिलिया पॉईंटला येण्याचा हा शॉर्टकट रस्ता आहे. सो तुम्ही देखील इथून येऊ शकता. इथून बघितलं ना तर तो पॉईंट खूप सुंदररित्या दिसतो. आता एक आपल्याला लेक पॉईंट पाहायचा आहे आणि लेक पॉईंट पाहिल्यानंतर आपण आपला ब्लॉग एंड करणार आहोत. सो आपण जाऊया त्या लेक पॉईंटला. आपला सिलिया पॉईंट झालेला आहे. मगाशी माहीत नव्हतं की इथूनही जायला रोड आहे. आपण मधल्याच शॉर्टकटने गेलेलो होतो. सो आत्ता पुढे लॉर्ड पॉईंट आहे, पिसरनाथ मंदिर आहे आणि शार्लोट लेक आहे. आपण शार्लोट लेक पाहूयात. पुढे जाऊन पिसरनाथ मंदिर देखील आहे आणि लॉर्ड पॉईंट पण आहे. तर तुम्हाला मी सांगते, लॉर्ड पॉईंटला गेल्यानंतर काही दृश्य आपल्याला बघायला मिळतात. जसं की प्रबळगड आहे, कलावंतीचा डोंगर आहे, इरसाळगड आहे, वाघाची गुफा आहे, आदिवासींचं गाव आहे, लाकडी शिडी आहे आणि असे खूप सारे विहंग दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. सो ते आपल्याला लॉर्ड पॉईंटवरून पाहायला मिळतात. आणि आता आपण जातोय शार्लोट लेक बघायला आणि तिकडेच पिसरनाथचं मंदिर आहे. तर जाऊया आपण.
आता आपण जसंही म्हटलं की शार्लोट लेकला आलेलो आहोत. हा शार्लोट लेक आहे आणि समोर जाऊन पिसरनाथ मंदिर आहे. तर फायनली शार्लोट लेकसुद्धा आपला झालेला आहे. म्हणजे नाही म्हणताना आपण सिलिया पॉईंट, शार्लोट लेक, पिसरनाथ मंदिर, लॉर्ड पॉईंटचे थोडे काही दृश्य बघितले आणि माधवजी पॉईंट असे खूप सारे पॉईंट आपण कवर केले. सो खूप भारी वाटले इकडे आल्यानंतर. आणि अजून खूप पॉईंट आहेत बट आपण ते नाही कवर करणार कारण खूप वेळ झालेला आहे, आपल्याला जायचं आहे. तर खूप सुंदर वाटलं. माथेरानला आल्यानंतर तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट बघू शकता, फिरू शकता, याचा आनंद घेऊ शकता. कारण एक वेगळा आनंद असतो. मुंबईमध्ये राहून आपल्याला हा आनंद जास्त अनुभवता येत नाही. त्यामुळे हे काहीतरी वेगळं असतं आणि खूप सुंदर वाटलं. नक्कीच तुम्ही देखील व्हिजिट करा आणि खूप लोकांनी व्हिजिट केलीच असेल, पण ज्यांनी नसेल केली त्यांनी नक्कीच इकडे व्हिजिट करा. भेटूया लवकरच. सो आपण सिलिया पॉईंट आपला कवर झालेला आहे. खूप छान वाटलं इकडे आल्यानंतर आणि खूप सारे पॉईंट आपण कवर नाही केले, बट हा सेकंड पॉईंट आपला कवर झालेला आहे. तर आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जसं आत्तापर्यंत प्रेम करता तसंच पुढे करा. धन्यवाद.